आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मणेराजुरी येथील महालक्ष्मी ज्वेलर्समधील घरफोडीचा गुन्हा उघड। सांगली LCB कडून 7.25 लाखांच्या मुद्देमालासह चोरटा जेरबंद। मणेराजुरी तालुका तासगाव येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सोनार दुकानात झालेली धाडसी घरफोडी उघडकीस आणण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे। पोलिसांनी या प्रकरणी राहुल दादासो जमदाडे व 29 राहणार मणेराजुरी या स्थानिक चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 6,92,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 8 ते 9 जुलै 2026 दरम्यान अज्ञात चोरट्याने महालक्ष्मी ज्वेलर्सचे कुलूप पक्कडच्या सहाय्याने तोडून दुकानातील चांदीचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने तपास सुरू केला। 13 जुलै रोजी LCB पथकाला माहिती मिळाली की एक संशयित तरुण डांबरी रोडवरील मदन भाऊ पाटील उद्यानाजवळ सॅकमध्ये दागिने घेऊन थांबला आहे। पोलिसांनी तातडीने सापळा रचून राहुल जमदाडे याला ताब्यात घेतले। त्याच्या सॅकची झडती घेतली असता तब्बल 2 किलो 734 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने सापडले। त्याच्या सॅकची झडती घेतली असता तब्बल 2 किलो 734 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने सापडले। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरफोडीची कबुली दिली। पोलिसांनी 6,32,030 रुपये किमतीचे चांदीचे दागिने, पैंजण, करदोडा, मूर्ती इत्यादी 60,000 रुपयांची मोटरसायकल आणि चोरीसाठी वापरलेली पक्कड जप्त केली आहे। पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत।